ज्वारीचं पीठ कसं दळून आणायचं ते गरम पाण्याचा वापर न करता पापुद्रा सुटलेली खमंग पातळ तसेच मऊ राहील अशी ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणाच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ज्वारीची भाकरी करून दाखवण्याआधी तुम्हाला दळण कसं दळून आणायचं आहे ज्वारीचं ते दाखवणार आहे। तर इथे मी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे, पाव किलो तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ कोणताही घ्या, जो तुम्ही घरात तांदूळ खाता तो घ्या, कोलम घ्या, इंद्रायणी घ्या, रॅशनिंगचा घ्या। हे सर्व मिक्स करायचं आहे, गिरणीवर दळायला द्यायचं आहे आणि ज्या गिरणीवर तुम्ही दळायला देता तुम्ही त्यांना हे सांगू शकता की बारीक दळून द्या म्हणून, म्हणजे बारीक दळलं की भाकरी चांगली होते। तर हे ते पीठ आहे जे मी तुम्हाला दाखवलं की थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत। 2 किलो ज्वारीला पाव किलो मी तांदूळ यामध्ये टाकले आणि मस्त हे पीठ दळून आणलेलं आहे। तर ही 1 वाटी जे आहे ना मी तुम्हाला पीठ घेऊन त्याच्या भाकरी करून दाखवणार आहे। त्याच्या जेवढ्या भाकरी होतील तेवढ्या सर्व करून दाखवणार आहे। तर ती 1 वाटी पीठ जे आहे थोड्या प्रमाणामध्ये असं मी चाळून घेतलेलं आहे। थोडं पाणी टाकून आता हा गोळा जो आहे ना पिठाचा चांगला मी मळून घेणार आहे। तर इथे जे मी पाणी वापरलेलं आहे साधं पाणी, नळाचं पाणी घेऊन पीठ मळत आहे। गरम पाणी नाही आहे, कोमट पाणी नाही आहे, कारण यामध्ये जे आपण तांदूळ टाकलेले आहे त्या तांदूळ टाकल्यामुळे या पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि गरम पाण्याचा वापर न करता भाकरी जी आहे ना चांगली मळता येते। तसेच भाकरी जेव्हा आपण बनवतो त्यानंतर ती भाकरी अशी मऊसुद्धा राहते। तर पीठ जे आहे ना मी मळून घेतलं आणि हाताचा जो कोपरा आहे ना त्याने जरा पीठ थोडंसं चांगलं मी मळून घेत आहे आणि खूप जास्त कष्ट नाही घ्यायचे हे पीठ मळायला, कारण आपण तांदूळ टाकलेला आहे त्यामुळे भाकरी याची चांगलीच येणार आहे। तर जेवढं पीठ घेतलेलं ना मी त्याचे 3 भाग केलेले आहेत। 3 भाकरी करू नये म्हणतात किंवा एक लहान करावी, पण मी आता व्हिडिओ दाखवते त्याच्यामुळे जे माप घेतलेलं वाटीचं त्याच्या 3 भाकरी होत आहेत। तर 3 भाग केले, 2 गोळे बाजूला ठेवलेत। एक जो हा पिठाचा गोळा आहे मळून घेतलेला आहे आणि हातावरती जो आहे असा चपटा करणार आहे। तर हा सुद्धा गोळा बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर मी काय करते, किनारीला जे आहे ना असे थापून घेते थोडीशी आणि आता पीठ लावून थापून घेणार आहे चांगली। तर आधी पीठ टाकून घेतलेलं आहे परातीमध्ये, त्यामध्ये गोळा ठेवून वरून थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने जे आहे मी थापून घेणार आहे। तर पीठ तुम्ही कसं मळता त्याच प्रकारे तुम्हाला हे भाकर थापता येणार आहे। तर हे जे पीठ जे आहे ना खूप घट्टही नाही मळायचं, खूप पातळही नाही मळायचं, मध्यम मळायचं, जेणेकरून खूप सोप्या पद्धतीने ना हाताने ही भाकरी अशी आपल्याला थापता येईल। तर तुम्ही पाहिलं पराती एवढीच भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि ती पण पातळ, मध्ये थोडीशी थापून घ्यायची आहे शेवटी, म्हणजे मध्ये जाड नाही राहणार। तुम्ही पाहू शकता ही अशी पातळ मी घेतलेली आहे भाकरी थापून। आता मला भाकरी येते म्हणून मी अशी पातळ थापलेली आहे। जर तुम्ही सुरुवात करत असत भाकरी करायला तर थोडीशी जाड राहिली तर काहीच हरकत नाही, हळूहळू अनुभवाने चांगल्या भाकरी येतात। तर जी पिठाकडची खालची बाजू होती ती बाजू मी तव्यावर टाकून घेतलेली आहे। तवा चांगला गरम करायचा आहे आणि आता याला पाणी लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहिलं थोडीशी भाकरी सुकलेली आहे। एक 15-20 सेकंदानंतर भाकरी जी आहे ना दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। तर तव्यावरती ही भाकरी होते तोपर्यंत अजून एक भाकरी जी आहे ना मी थापून घेते सेम पद्धतीने, आधी जी मी ज्या पद्धतीने थापली त्याच पद्धतीने असा मऊ असा चांगला गोळा मळून छान भाकरी थापता येते। कमीत कमी पिठाने जर थापली तर अजूनच भाकरी चांगली होते, जास्त पीठ नाही लागत परफेक्ट पीठ मळलं तर। पाहिलं ही पण भाकरी छान थापून झालेली आहे। तर आता ही भाकरी जी आहे पलटून घेणार आहे आणि डायरेक्ट गॅसच्या आचेवरती ही भाकरी जी आहे ना छान मी भाजून घेणार आहे। तर ही अशी भाकरी भाजली ना छान खमंग अशी भाकरी लागते। तर थोडं तव्यावरती पुन्हा अशी जरा घेऊन भाकरी पाहणार आहे की कोणती बाजू चांगली भाजली गेलेली आहे की नाही, आणि ती बाजू अशी चांगली गॅसवरती मी हे अशा प्रकारे मी भाजून घेणार आहे।
तर डायरेक्ट तव्यावरती सुद्धा तुम्ही ही जी भाकरी आहे ना ती भाजू शकता। तर कधी-कधी भाकरी खूप चांगली फुगते, कधी-कधी नाही फुगत, त्याचं परफेक्ट टायमिंग असतं। तुम्ही ही भाकरीचं पीठ कसं मळलंय, कोणत्या टायमिंगला ती पलटलेली आहे, जर खूप जास्त पाणी सुकून दिलं तर ही भाकरी चांगली फुगत नाही। परफेक्ट टायमिंग असला ना भाकरी जी आहे ती पलटी करायची गॅसवरती, तर मग चांगल्या भाकरी होतात। तर ही जी दुसरी भाकर मी तुम्हाला थापून दाखवलेली, त्याला पण आता पाणी लावून घेतलेलं आहे, तव्यावर टाकून घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला सांगेल की लग्न झाल्यानंतर मला 6-7 महिने भाकरी जमत नव्हती, त्यानंतर पण जमायला लागली तर खूप परफेक्ट जमत नव्हती, कधी फुगायची कधी नाही फुगायची। तर जसा जसा तुम्हाला अनुभव येतो तशा तशा भाकरी पटकन येतात। म्हणजे जिला भाकरी येत नव्हती ती आज तुम्हाला भाकरी शिकवत आहे। तर अशा प्रकारे त्यामुळे कधीही भाकरी कोणताही पदार्थ करायला घेतला तर पहिल्यांदा 100% जमेलच याचा विचार तुम्ही करू नका, कारण अनुभवातूनच जेवण आपल्याला चांगलं बनवता येतं। तर दोन्ही भाकरी झालेल्या आहेत आणि ही तिसरी भाकरसुद्धा मी करून घेणार आहे। तर ही जी भाकर आहे ना ती मी तुम्हाला तव्यावरती करून दाखवते, म्हणजे तव्यावरती मी पूर्ण भाजून दाखवणार आहे। तर सगळ्यांनाच गॅसच्या आचेवरती डायरेक्ट भाकर भाजायला नाही जमत, तर अशा प्रकारे तुम्ही तव्यावरती भाजू शकता। तर आता ही जी भाकर आहे ना ती पलटी केल्यानंतर थोडी एका बाजूला फुटली, मग ज्या बाजूला फुटली ना तीच बाजू मी थोडीशी दाबून धरली, म्हणजे बाजूने ही भाकरी जी आहे ना चांगली फुगलेली आहे। आणि कडा पण अशा थोड्या थोड्या दाबून घ्यायच्या, म्हणजे ही भाकरी कच्ची नाही राहणार। तर खूप वेळा काय होतं ना की ज्वारीची भाकरी आहे, मग ते गरम पाणी करा, त्यात पीठ मळा, थोडंसं झंझट वाटतं। पण तुम्ही जर पीठ दळून आणतानाच त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून जर तुम्ही दळून आणलं ना, तर तुम्ही गरम पाण्याचा वापर न करता छान भाकरीचं पीठ हे मळून छान भाकरी करू शकता। तर या तिन्ही पण भाकरी झालेल्या आहेत। तर पुन्हा मी सांगेल तर 3 भाकरी करत नाहीत, तिसरी भाकरी थोडीशी लहान करतात किंवा 3 भाकरी झाल्या तर त्याचा एक तुकडा काढून घ्यावा। पण मी व्हिडिओ दाखवते मापामध्ये, किती तेवढी वाटी मी घेतलेली, ती माझी पाव किलोची वाटी आहे। तर ही भाकर जी आहे ही मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। तर तुम्ही पाहू शकता पातळ आहे, चांगला पापुद्रासुद्धा सुटलेला आहे या भाकरीला। आणि अशा भाकरी ज्या आहेत ना अशा म्हणजे न लाटता वगैरे जे फुलके पण आता बनवतात ज्वारीचे, जसं चपातीचं पीठ मळून करतो ना गरम पाण्यात, पण ही अशी मग भाकरी खमंग लागते, छान लागते आणि मऊसुद्धा राहते, कारण आपण यामध्ये ना तांदूळ टाकलेले आहेत। तरी माझं हे जेवणाचं ताट आहे, शेवगा बटाट्याचं कालवण केलेलं आहे, छान ठेचा आणि पापड आणि मस्त त्याबरोबर ज्वारीची भाकरी। तर अशा प्रकारे जर पीठ दळून आणलं ना तांदूळ टाकून, तर आपण टिफिनला पण भाकरी कधी-कधी नेतो, तर ती भाकरी जी आहे ना छान मऊ राहते। तर अशाच सेम प्रकारे मी बाजरीचं दळण पण दळून आणते आणि बाजरीच्या भाकरी कशा बनवायच्या याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर या ज्वारीच्या भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।